ग्रीटिंग्स ऑफ द डे फ्रेंड्स. सो आपण बघत आहोत कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंटमध्ये फर्स्ट युनिट PWD प्रोसिजर टू एक्झिक्यूट दी वर्क्स. त्यामध्ये आपण ऑर्गनायझेशनल चार्ट बघितला, ऑर्गनायझेशनल सेटअप ऑफ पब्लिक वर्क डिपार्टमेंट बघितलं. त्यानंतर वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन सेटअपमध्ये असणारे वेगवेगळे पर्सन्स जे आहेत, चीफ इंजिनियर, सुपरिटेंडिंग इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, सुपरवायझर, तर या सर्व पर्सनचे आपण काय फंक्शन्स बघितले, त्यांच्या ऑथॉरिटीज बघितल्या, कोणत्यासाठी कुठलं वर्क हे करणं गरजेचं आहे त्यांचे. पुन्हा त्यांच्या फायनान्शियल्स ऑथॉरिटीज बघितल्या, जसं की चीफ इंजिनियर कितीपर्यंत बजेट असेल तर तो सँक्शन करू शकतो, सुपरिटेंडिंग इंजिनियर कितीपर्यंत असेल तर करू शकतो. तर हे सर्व काही आपण फंक्शन्स त्यांचे बघितलेले आहेत. तर आज आपण बघणार आहोत PWD प्रोसिजर फॉर इनिशिएटिंग दी वर्क्स. म्हणजे जर पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये जर एखादं काम करायचं असेल तर त्यासाठी कुठली प्रोसिजर आहे एखादं प्रपोजल पासआउट करून घेण्याची, तर ती प्रोसिजर बघणार आहोत. मग त्यामध्ये त्या प्रोसिजरमध्ये काही टेक्निकल टर्म्स आहेत, त्या टर्म्स आपल्याला टेक्निकल टर्म्स माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये मग असं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, टेक्निकल सँक्शन, बजेट प्रोव्हिजन, एक्सपेंडिचर सँक्शन्स, या सगळी गोष्टी आहेत त्या बघणार आहोत. सो लेट्स start through the procedure of initiating the works in public work department. So first is, for any work it is necessary to prepare a proposal for the proposed project justifying the project, its necessity etc. for a favor of considerations. म्हणजे जर एखादा प्रोजेक्ट आपल्याला प्रपोजल जर पुटअप करायचं असेल तर त्या प्रपोजलचं आपल्याला सगळे जस्टिफिकेशन्स, नेसेसिटी, तो प्रोजेक्ट का करणे गरजेचं आहे, त्याचा एक रिपोर्ट फॉर्मॅटमध्ये आपल्याला बनावा लागतो आणि तो नंतर तो पुटअप करायचा असतो आपल्या ऑथॉरिटीकडे किंवा आपल्या डिपार्टमेंटकडे, पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये पुटअप करायचा असतो. सेकंड, द डिपार्टमेंट देन स्टडीज प्रपोजल कन्सिडरिंग ऑल रिस्पेक्ट अँड व्हेन इट इज फाउंड द प्रोजेक्ट इज रिअली इम्पॉर्टंट अँड कॅन बी फिजिबल देन गिव्स द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. मग तर डिपार्टमेंट काय करणार, पब्लिक वर्क डिपार्टमेंट त्या प्रपोजलची व्यवस्थित स्टडी करणार, आपण मांडलेलं प्रपोजल जे आहेत ते व्यवस्थितरित्या बघून घेणार आणि त्याच्यावरती मग ते डिस्कस करणार, त्यांची मीटिंग होणार, त्याच्यावरती ते डिस्कस करणार की हे प्रपोजल यांनी मांडलेले आहेत हे खरोखरच एक्झिक्यूट करण्याची गरज आहेत का, त्याची नेसेसिटी आहेत का, आणि ते करणं फिजिबल पण आहेत का, या सर्व कंडिशन्स, जसं त्यांचं फायनान्शियल बजेट्स असेल सर्व काही, किंवा मग त्या प्रपोजलवरनं होणारं रिटर्न्स असतील, किती रिटर्न्स आपल्याला भेटणार आहेत नंतर डिपार्टमेंटला किंवा गव्हर्नमेंटला, तर हे सर्व ते स्टडी करून नंतर त्याच्यासाठी जे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आपल्याला देणार. आफ्टर गेटिंग द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट प्रिपेअर्स अ डिटेल ड्रॉइंग, डिझाईन अँड इस्टिमेट्स अँड सबमिट इट फॉर द टेक्निकल सँक्शन्स. मग ज्यावेळेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल भेटेल त्यावेळेस मग त्या प्रपोजल्सशी रिलेटेड जे काही इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स असतील, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट जे आहे तर त्याच्यात टेक्निकल ड्रॉइंग जे असतील, डिझाईन्स असतील, इस्टिमेट्स असतील, तर सर्व काही ते प्रिपेअर करणार इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि त्यानंतर ते सबमिट करणार टेक्निकल सँक्शनसाठी. मग एक टेक्निकल अथॉरिटीज असते, मग ती ॲज पर दी ड्रॉइंग्स ज्या बनवल्या आहेत, त्या प्लान्स जे बनवले आहेत किंवा डिझाईन जे बनवले आहेत, इस्टिमेट जे बनवले आहेत, ते ॲज पर दी रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत का, जसं की मार्जिन्स असेल, भविष्यात या प्रोजेक्टचा कोणाला काही हानी होणार आहेत का, या सर्व गोष्टी ते टेक्निकल डिपार्टमेंट जे आहेत ते बघणार आणि ते टेक्निकल डिपार्टमेंट नंतर ओके असेल तर मग टेक्निकल सँक्शन्स देणार. त्यानंतर अ कॉम्पिटंट अथॉरिटी स्टडिंग ड्रॉइंग, डिझाईन अँड इस्टिमेट अँड देन विथिन रूल्स अँड रेग्युलेशन सँक्शन द सेम फॉर टेक्निकल सँक्शन्स. आणि जर ते ओके असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर ओके असेल तर ते मग ते टेक्निकल सँक्शन्स देतील. नंतर एकदा वन्स दी प्रोजेक्ट इज टेक्निकली सँक्शन, बजेट प्रोव्हिजन इज मेड फॉर दी ॲज पर दी गव्हर्नमेंट प्लॅन अँड देन वर्क इज टेकन फॉर दी एक्झिक्युशन्स. आणि मग टेक्निकल सँक्शन्स भेटल्यानंतर मग बजेट प्रोव्हिजनसाठी अप्लाय करणार आणि मग एकदा बजेट प्रोव्हिजन्स भेटलं, गव्हर्नमेंटकडनं सँक्शन्स भेटलं की मग तो प्रोजेक्ट जो आहे तो एक्झिक्युशनसाठी घेतल्या जाणार. मग बघा या प्रोसिजरमध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. फर्स्ट इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, देन सेकंड वन इज दी टेक्निकल सँक्शन अँड थर्ड वन इज दी बजेट प्रोव्हिजन्स. तर या प्रोसिजरमध्ये या 3 गोष्टी ज्या आहेत त्या
केअरफुली करावं लागतात. एक तर प्रपोजल मांडताना व्यवस्थित त्याच्यामध्ये सर्व काही त्याच्या नेसेसिटी जे आहे फेवर कंडिशन्समध्ये पुटअप करावं लागतात. त्यानंतर त्या प्रपोजलच्या साठी मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल भेटणार. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल भेटल्यानंतर मग त्याच्यासाठी टेक्निकल ड्रॉइंग्स आणि ते सबमिट करायचे त्याविषयीच. त्यानंतर टेक्निकल सँक्शन्स भेटणार आणि टेक्निकल सँक्शन्स नंतर मग बजेट प्रोव्हिजन ॲज पर दी इस्टिमेटनुसार ते बजेट प्रोव्हिजन भेटणार. तर असं हे PWD पब्लिक वर्क डिपार्टमेंटची प्रोसिजर आहेत कुठलेही वर्क किंवा प्रपोजल आपल्याला सँक्शन्स करायचं असेल तर. मग आपण या टेक्निकल टर्म्स ज्या आहेत त्या टेक्निकल टर्म्स डिटेल्समध्ये बघूयात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल. व्हॉट इज मीन बाय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल? To execute any construction activity initially, a proposal is to be sent to the concerned department along with the preliminary estimate and type of work for necessary approval. Such approval is called as administrative approval. मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल म्हणजे काय असणार आहेत की एक प्रोजेक्टचं जे प्रपोजल आहेत विथ त्याच्यासोबत त्याचं प्रिलिमिनरी इस्टिमेट म्हणजे एक ॲप्रॉक्झिमेट इस्टिमेट त्याच्यासोबत करून आणि प्रपोजलच्या फेवरचे जे नेसेसिटीज आहेत ते नेसेसिटी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटकडे सबमिट करणे आणि त्यांच्याकडनं जे अथॉरिटीकडनं जे सँक्शनिंग भेटतं आपल्याला किंवा ॲप्रुव्हल भेटतं त्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲप्रुव्हल असं म्हणत असतो. देन टेक्निकल सँक्शन्स. आफ्टर ऑब्टेनिंग अ ॲप्रुव्हल अ डिटेल इस्टिमेट अँड डिटेल ड्रॉइंग्स आर प्रिपेअर्ड and sanctioning of competent authority is obtained. Such a sanctioning is known as technical sanction. आणि एकदा की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल भेटलं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल नंतर मग इंजिनिअरिंग डिपार्टमेंट काय करणार त्याच्यासाठी एक डिटेल इस्टिमेट ड्रॉइंग्स अँड डिझाईन्स बनवणार आणि ते ड्रॉइंग्स अँड डिझाईन मग टेक्निकल डिपार्टमेंटला इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला सबमिट करणार आणि त्या टेक्निकल डिपार्टमेंटनं मग एकदा सबमिट केल्यानंतर त्या डिपार्टमेंटकडनं जे आपण अप्रुव्हल घेतो जे सँक्शन करून घेतो ड्रॉइंग्स अँड डिझाईन्स तर त्या टर्म्सला म्हणायचं टेक्निकल सँक्शनिंग. मग पॉवर ऑफ द टेक्निकल सँक्शनसाठी वेगवेगळ्या पर्सनच्या वेगवेगळ्या पॉवर्स आहेत बघा. टेक्निकल सँक्शनसाठी प्रोजेक्टच्या टोटल कॉस्टवरती ते डिपेंड्स असतं की किती अमाऊंटपर्यंत कोणता प्रोजेक्ट जो आहे तो सँक्शन्स करून घ्यायचा आहे ते. तर जर चीफ इंजिनियर असेल तर चीफ इंजिनियरला फुल पॉवर आहेत बघा. त्याच्यासाठी नो लिमिटेशन्स काहीच नाही आहेत. कितीहीपर्यंत प्रोजेक्ट असला तर तो सँक्शन्स करू शकतो. देन सुपरिटेंडिंग इंजिनियर जो आहे तो सुपरिटेंडिंग इंजिनियर जो आहे तो सँक्शन्स अप टू द 25 lakhs. जर 25 lakhsपर्यंत प्रोजेक्ट्सचं बजेट असेल तर तिथपर्यंत तो त्याच्या अथॉरिटी किंवा त्याच्या साईनने ते सँक्शन्स होऊ शकतात. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे असेल तर ते सँक्शन्स अप टू दी 5 lakhs. मग 5 lakhपर्यंत जर बजेटची इस्टिमेट असेल ओव्हरऑल इस्टिमेट तर तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स जो आहे तो सँक्शन्स करू शकतो. आता याच्यामध्ये ज्या लिमिट्स आहेत या ॲज पर दी बुक्स वेगवेगळ्या व्हेरी होत असतात आणि सर्कल वाईज पण हे व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हेरी होत असतात. त्यामुळं ह्या मी एका रेफरन्स बुकमधनं पुटअप केलेल्या व्हॅल्यूज आहेत. तर अकॉर्डिंग टू द बुक्स आणि सर्कल जसं आपण बघितलं सुपरिटेंडिंग इंजिनियरचे सर्कल वाईज डिव्हिजन वाईज असतात तसं त्या व्हॅल्यू चेंज होऊ शकतात. Then budget provisions. What is meant by budget provision? For any work or project, it is necessary to provide finance originally. The estimates are prepared by Public Work Department and sent to the Secretary of the Department and consequently to the Finance Department. The assurance of Finance Department for allotment of funds to the estimate fully or partly submitted above in a writing. It is known as budget provision. Then engineering department takes up to the execution. बघा दादा टेक्निकल सँक्शन झाल्यानंतर मग काय करणार पब्लिक वर्क डिपार्टमेंट त्या बजेट्स त्या प्रपोजलसाठी लागणारा जो बजेट आहे तर ते बजेट एक सेक्रेटरी ऑफ द डिपार्टमेंटला देणार आणि एक ते फायनान्स डिपार्टमेंटला दोन्ही डिपार्टमेंटला ते बजेट जे आहेत ते ओव्हरऑल सबमिट करणार आणि त्याच्यानंतर मग ते डिपार्टमेंटकडनं गव्हर्मेंटकडनं त्या प्रोजेक्टसाठी लागणारा जो फंड आहे तो फंडसाठी ॲप्रुव्हल भेटणार किंवा प्रोव्हिजन्स भेटणार इन रिटर्न फॉर्ममध्ये. किती बजेट मग पार्टली देणार की किती इन्स्टॉलमेंटमध्ये देणार की कसं काय ते त्यांचं फायनल करणार आणि ते रिटर्न फॉर्ममध्ये बजेट प्रोव्हिजन्स जे ते
अलाव करणार किंवा सँक्शन्स करणार, त्याला म्हणायचं बजेट प्रोव्हिजन. तर या अशा या प्रोसिजर्सशी रिलेटेड ज्या आहेत त्या टेक्निकल टर्म्स आहेत. सो तर बजेट प्रोव्हिजनसाठी या 2 केसेस आहेत बघा. इन केस ऑफ एक्सेस मोर दॅन 10% ओव्हर द अमाऊंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल ऑर टेक्निकल सँक्शन अँड 5% ओव्हर द एक्सपेंडिचर सँक्शन, रिवाइज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, एक्सपेंडिचर सँक्शन ऑर टेक्निकल सँक्शन ॲज द केस मे बी रिक्वायर्ड टू ऑब्टेन फ्रॉम द ऑथराइज कन्सर्न बिफोर इन्क्लुडिंग द लायबिलिटी. आता हे जर कंडिशन्स दिले त्यांनी 10% ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलमध्ये जे बजेट प्रोव्हिजन्स केली होती त्याच्यापेक्षा जर 10% व्हॅरी होत असेल किंवा 10%पेक्षा जास्त असेल आणि टेक्निकल सँक्शनमध्ये जे अमाऊंट पुटअप केली होती त्याच्यापेक्षा जर 5% ओव्हर असेल एक्सपेंडिचर, तर मग ते रिवाईज पुन्हा एकदा तुम्हाला सँक्शन्स करून घ्यावं लागतात, अशी ती कंडिशन्स आहे. किंवा मग लायबिलिटीमध्ये लायबिलिटी पिरियडमध्ये ते टाकावं लागतं, लायबिलिटी टर्म्समध्ये ते पुटअप करावं लागतं. तर या प्रकारे कुठल्याही पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये जर वर्क इनिशिएट किंवा एक्झिक्यूट करायचं असेल तर ही प्रोसिजर आपल्याला अडॉप्ट करावं लागतात. सो ह्या प्रोसिजरशी रिलेटेड कोणाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवात. आणि आजचं लेक्चर या ठिकाणी आपण कंक्लूड करूयात. ओके, थँक्यू व्हेरी मच.